साडी बघा, साडी हा एक असा पेहराव आहे ज्यामध्ये प्रत्येक महिलेचं, प्रत्येक मुलीचं सौंदर्य हे अजून खुलून दिसतं। आपलं कपाट कितीही साड्यांनी भरलेलं असू द्या, तरी पण समोरच्या महिलेने कोणती साडी नेसली आहे याकडे प्रत्येक महिलेचं लक्ष हे जातच। यावरून साडी हा महिलांचा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे आपल्याला समजतं। बघा, साड्यांमध्ये सुद्धा बरेच प्रकार आहेत आणि या सगळ्या प्रकारांमध्ये सगळ्यात जास्त आवडीने नेसली जाणारी साडी आणि रुबाबदार दिसणारी साडी म्हणजे काठपदर साडी। आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशा काठपदर साडीचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। विशेष म्हणजे या सगळ्या साड्या खूप सुंदर आहेत, सगळ्यांचे कलर कॉम्बिनेशन जबरदस्त असणार आहेत, ट्रेंडिंग मधल्या साड्या असणार आहेत आणि विशेष म्हणजे या सगळ्या साड्या खूप जास्त अफोर्डेबल असणार आहेत। कमी किमतीमध्ये A1 क्वालिटीच्या साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत। सगळ्यांच्या व्हरायटी ह्या वेगवेगळ्या असणार आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळणार आहेत। या ज्या साड्या आहेत त्या 1400च्या आतमधल्या आहेत, म्हणजे 1100-1200 पर्यंत या साड्या तुम्हाला मिशोवरती अवेलेबल आहेत। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुंदर साड्या कोणत्या आहेत हे बघूया। तर आजच्या साडी कलेक्शन मधली पहिली जी साडी आहे ती अशा प्रकारची साडी आहे। आता ही साडी तुमच्यापैकी बऱ्याच जणींना माहिती असेल, एवढी ही ट्रेंडिंग मध्ये असणारी साडी आहे। आता ही साडी मी का परचेस केली हे सुद्धा मी तुम्हाला सांगते। या साडीचा कलर मला खूप आवडला, धुपछाव कलर आहे, सुंदर असा फिरता कलर याचा येणार आहे, मोरपंखी कलर आणि रेड कलर असं टिंट यावरती आहे। मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते। साडीचं जे फॅब्रिक आहे ते सॉफ्ट सिल्क मध्ये असणार आहे, खूप जास्त सॉफ्ट याचं फॅब्रिक येणार आहे। तर तुम्ही बघू शकताय हा असणार आहे या साडीचा पदर, खूप सुंदर असा भरजरी पदर यासोबत आलेला आहे। या साडीचे जे काठ आहे ते मला खूप आवडले, तुम्ही काठ बघू शकताय, खूप सुंदर असे काठ याला दिलेले आहेत। पूर्ण साडीवरती बुट्ट्यांचं काम केलेलं आहे। साडीचा कलर फक्त तुम्ही बघा, सुंदर असा मोरपंखी कलर आणि रेड कलर असा टिंट मध्ये ही साडी येणार आहे। पूर्ण साडी ही अशाच प्रकारची असणार आहे। वरच्या बाजूला हे असे काठ असणार आहेत, खालच्या बाजूला सुद्धा सेम अशाच प्रकारचे काठ येणार आहेत। पूर्ण साडी अशीच येणार आहे। साडीचं जे फॅब्रिक आहे ते अतिशय सॉफ्ट आहे, शिवाय साडी अफोर्डेबल आहे। साडी वेअर केल्यानंतर साडी चापून चुपून नेसली जाते। शिवाय ही साडी सध्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। ही साडी मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल, याचं कापड मला खूप आवडलं। या साडीचा जो ब्लाउज पीस आहे तो अशा प्रकारचा असणार आहे। साडी सारखाच रनिंग कलर मध्ये ब्लाउज पीस येणार आहे आणि हा जो ब्लाउज पीस आहे त्यावरती अशा प्रकारच्या बुट्ट्यांचं काम येणार आहे। त्याच्या साडी कलेक्शन मधली नेक्स्ट साडी आहे ती पैठणी साडी आहे। या साडीला मुनिया बॉर्डर पैठणी साडी असं म्हणतात। तर मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते। तर सगळ्यात आधी या साडीचा जो कलर आहे तो तुम्ही बघा, सुंदर असा पर्पल कलर साडीचा आहे। या साडीमध्ये जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर जवळपास मी सगळे कलर यामध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत। सगळेच कलर खूप सुंदर आहेत। हा पर्पल कलर मी घेतलेला नव्हता, फायनली हा पर्पल कलर सुद्धा मी परचेस केलेला आहे आणि हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे। तर तुम्ही साडी बघा, या साडीला मुनिया बॉर्डर पैठणी साडी असं म्हटलं जातं, कारण या साडीची जी बॉर्डर असते ती मोठी असते आणि त्यावरती मुनिया बॉर्डर मध्ये बॉर्डर केलेली असते, त्यामुळे या साडीला मुनिया बॉर्डर पैठणी साडी असं म्हणतात। तर अशा प्रकारची साडी आहे। मी साडी तुम्हाला ओपन करून दाखवते। साडीचं फक्त तुम्ही पदर बघा, सुंदर असं मोराचं नक्षीकाम साडीच्या पदरावरती केलेलं आहे। भरजरी साडीचा पदर असणार आहे, शिवाय खूप छान असं कलर कॉम्बिनेशन आहे। मला या साडीचा हा पदर मला खूप आवडला, तुम्ही पदर बघू शकताय आणि या डार्क पर्पल कलरमुळे यावरचे जे मोर आहेत, ही जी डिझाईन आहे ती अजूनच उठून दिसते। वरच्या बाजूचे जे काठ आहेत ते अशा प्रकारचे मोठे काठ असणार आहेत आणि खालच्या बाजूला सुद्धा अशा प्रकारचे सेम मोठे काठ येणार आहेत। जसे काठ वरच्या बाजूला आहेत तशाच प्रकारचे काठ खालच्या बाजूला येणार आहेत। पूर्ण साडी तुम्ही बघा, पर्पल कलर मध्ये साडी आहे आणि मध्ये साडीला छान बुट्ट्या दिलेल्या आहेत। या साडीचा जो ब्लाउज पीस आहे तो रनिंग मध्ये येणार आहे। अशा प्रकारचा प्लेन मध्ये या साडीला ब्लाउज पीस दिलेला आहे आणि ब्लाउजच्या स्लीव्हजला बसवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी काठ पण दिलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। तर याच्या साडी कलेक्शन मधली नेक्स्ट साडी आहे ती मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल। ही साडी अशी बघण्यापेक्षा जेव्हा तुम्ही वेअर कराल, नेसाल ना, तेव्हा तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स वर कॉम्प्लिमेंट्स मिळणार आहेत, इतकी ही सुंदर साडी आहे। या साडीचे जे कलर कॉम्बिनेशन आहे ते एकदम युनिक आहे। अशा प्रकारच्या कलर कॉम्बिनेशनच्या पैठणी साड्या शक्यतो मिळत नाही। तर ही जी साडी आहे ती पैठणी साडी आहे। मी तुम्हाला साडी ओपन करून दाखवते। तर या साडीचं फक्त तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा, हा साडीचा पदर असणार आहे आणि पदरावरती तुम्ही बघताय माँ दुर्गेचं जे चित्र आहे ते वेविंग काम मध्ये वेव केलेलं आहे। अशा प्रकारचा साडीचा पदर असणार आहे आणि या पदरामुळे ही साडी सध्या खूप जास्त व्हायरल सुद्धा होत आहे। तुम्ही फक्त बघू शकता किती सुंदर या साडीचा पदर आहे आणि या साडीचा जो कलर आहे तो पिंक कलर आहे, पिंकिश रेड असा या साडीचा कलर आहे आणि साडीला सुंदर असे बॉटल ग्रीन कलर मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये काठ दिलेले आहेत आणि या कलर कॉम्बिनेशनमुळे ही साडी सध्या खूप जास्त व्हायरल होत आहे। त्याचं कलर कॉम्बिनेशन बघा, अशी बघण्यापेक्षा जेव्हा तुम्ही साडी वेअर कराल ना, खूप सुंदर ही साडी दिसते। कोणत्याही कार्यक्रमासाठी, लग्नासाठी ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे।
तर ही जी साडी आहे त्या पूर्ण साडीवरती नथीच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. नथीच्या बुट्ट्यांचं नक्षीकाम केलेलं आहे आणि साडीचे जे काठ आहे ते प्रॉपर प्युअर पैठणी साडीसारखे दिलेले आहेत. खूप सुंदर हे काठ रात्रीच्या वेळी चमकतात. तर अशा प्रकारची ही साडी असणार आहे. संपूर्ण साडी ही अशीच येणार आहे आणि या साडीचा जो ब्लाउज पीस आहे तो कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेला आहे. त्यामुळे हा ब्लाउज जेव्हा तुम्ही स्टिच करून घ्याल ना आणि साडी वेअर कराल ना तेव्हा ही साडी अजूनच सुंदर दिसणार आहे. धुपछाव कलर मध्ये बॉटल ग्रीन कलर आणि रेड कलर मिक्स असा याचा ब्लाउज पीस असणार आहे. तर याच्या साडी कलेक्शन मधली नेक्स्ट ही साडी आहे ती पैठणी साडी आहे. जर तुमच्याकडे ब्लॅक कलर मध्ये पैठणी साडी नसेल ना तर ही साडी तुमच्याकडे असायलाच हवी. पैठणी साडीमध्ये ब्लॅक कलरची पैठणी साडी अतिशय सुंदर दिसते. शक्यतो अशा प्रकारच्या ब्लॅक कलर मधल्या पैठणी साड्या मार्केटमध्ये इझिली मिळत नाहीत. म्हणजे ही जी साडी आहे ती एकदम अफोर्डेबल असणार आहे. तुम्ही बघू शकताय पैठणी साडी आहे. ओरिजिनल पैठणी साडीचा जसा लुक आहे तशाच प्रकारची ही साडी दिसते. मी तुम्हाला साडी ओपन करून दाखवते. तर सगळ्यात आधी या साडीचा जो पदर आहे त्या पदराला ब्लाउज पीस अटॅच आलेला आहे. बघू शकता या साडीचा जो ब्लाउज पीस आहे तो पदराला अटॅच आलेला आहे. त्यामुळे तुम्ही ब्लाउज पीस सेपरेट करून स्टिच करून घेऊ शकता. तर अशा प्रकारचा प्लेन मध्ये याला ब्लाउज पीस येणार आहे. आता साडीचा मी पदर तुम्हाला दाखवते. खूप सुंदर पदर यासोबत आलेला आहे. क्वालिटी फक्त तुम्ही बघा. गोल्डन कलरच्या जरीचं काम पूर्ण पदरावरती केलेलं आहे. मोराचं नक्षीकाम सुद्धा आहे. कलर कॉम्बिनेशन अतिशय सुंदर दिसत आहे आणि पूर्ण साडी जी आहे त्यावरती बुट्ट्यांचं काम येणार आहे. ब्लॅक कलर मध्ये साडी आहे. साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात. छोट्या छोट्या बुट्ट्या पूर्ण साडीवरती दिलेल्या आहेत. आता हे जे काठ आहेत ना ते खूप सुंदर असं गोल्डन जरीचं काठ आहेत. त्यामुळे ही या साडीचे हे काठ खूप छान चमकतायत. सोबत तुम्ही कॉन्ट्रास्ट कुठल्याही कलरचा ब्लाउज मॅच करू शकता किंवा जर तुम्हाला साडीवरचा ब्लाउज पीस स्टिच करून घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ही साडी जेव्हा तुम्ही वेअर कराल ना एकदम ओरिजिनल जी पैठणी साडी असते प्युअर पैठणी साडी असते तशा प्रकारचा लुक ही साडी वेअर केल्यानंतर दिसतो. कमी बजेटमध्ये जर तुम्हाला ओरिजिनल पैठणी साडीसारखा लुक हवा असेल ना तर ही साडी तुमच्याकडे असायलाच हवी. तुम्ही फक्त साडी बघा. साईडला तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की साडी वेअर केल्यानंतर किती सुंदर दिसते. जर तुम्हाला बनारसी पॅटर्न मध्ये एखादी सुंदर साडी हवी असेल जी एकदम सॉफ्ट असेल तर ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. मी तुम्हाला साडी दाखवते. तर या साडीचा जो कलर आहे तो खूप सुंदर आहे आणि युनिक आहे. वाईन कलर मध्ये साडी आहे. म्हणजे वाईनिश पर्पल असा या साडीचा मिक्स कलर असणार आहे. अशी जर तुम्ही साडी बघितली ना ही साडी तुम्हाला ब्लॅक कलरची दिसेल पण या साडीचा जो कलर आहे ना तो वाईन डीप वाईन या साडीचा कलर आहे. त्यामुळे कलर सुद्धा खूप युनिक आहे. तर साडी फक्त तुम्ही बघा. या साडीचं फॅब्रिक खूप जास्त सॉफ्ट आहे. एकदम गद्देची सिल्क साडीचं फॅब्रिक असतं ना तशाच प्रकारचं फॅब्रिक या साडीचं असणार आहे. तर हा असणार आहे साडीचा भरजरी पदर. तुम्ही साडी फक्त बघा. खूप सुंदर असा भरजरी पदर साडीला दिलेला आहे आणि साडीचे काठ सुद्धा किती सुंदर आहे तुम्ही बघू शकताय. वेल्वेट सारखी साडी दिसत आहे पण या साडीचं जे फॅब्रिक आहे ते सॉफ्ट सिल्क मध्ये असणार आहे. पूर्ण भरजरी पदर साडीला आलेला आहे. पदर सुद्धा खूप सुंदर आहे. साडीचे काठ तुम्ही फक्त बघा. वरच्या बाजूचे आणि खालच्या बाजूचे काठ खूप सुंदर दिलेले आहेत आणि साडीवरती बुट्ट्यांचं काम केलेलं आहे. प्लेन मध्ये साडी असणार आहे. सिंपल सोबर आणि डिसेंट साडी असणार आहे. अशा काठपदर साड्या नेहमीच सुंदर दिसतात की ज्यावरती खूप जास्त जरीचं काम केलेलं नसतं. एकदम सिंपल सोबर कुठे कुठे जरीचं काम केलेलं असतं तशाच प्रकारची ही साडी आहे. वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. डीप वाईन कलर मध्ये साडी आहे. वेल्वेट सारखी ही साडी वेअर केल्यानंतर दिसते पण एकदम सॉफ्ट या साडीचं फॅब्रिक असणार आहे. आता या साडीवरती जो ब्लाउज पीस आलेला आहे तो रनिंग आलेला आहे. रनिंग ब्लाउज पीस यासोबत आलेला आहे आणि स्लीव्हजला बसवण्यासाठी अशा प्रकारचे काठ त्यांनी दिलेले आहेत. अजून तुम्ही बघू शकताय पूर्ण जरीचं काम केलेलं आहे आणि खूप छान नाजूक असं जरीचं काम या साडीवरती केलेलं आहे. काठपदर साडीमध्ये जर तुमची साडी हिरव्या कलरची असेल ना तर ती साडी सुंदर दिसते. मग त्याचं कलर कॉम्बिनेशन कोणतंही असे ना तशाच प्रकारची ही साडी आहे. या साडीचं जे कलर कॉम्बिनेशन आहे त्यामुळे ही साडी मी परचेस केलेली आहे. तर तुम्ही साडी बघा. बॉटल ग्रीन कलर आणि मस्टर्ड येलो कलर अशा कॉम्बिनेशन मध्ये ही साडी आहे. युनिक साडी आहे. आता या साडीचे जे काठ आहे ते येलो कलर पण नाही आणि पोपटी कलर पण नाही. दोन्ही कलर मिक्स असं मस्टर्ड येलोइश टाइप मध्ये याचे काठ असणार आहेत. युनिक कलर आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. साडीचा जो पदर आहे तो अशा प्रकारचा येणार आहे आणि पदराला सुंदर असे टेसेस लावलेले आहेत. सुंदर अशा सॉफ्ट सिल्क मध्ये ही साडी येणार आहे. ग्रीन कलर आहे आणि वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असे मोठे काठ दिलेले आहेत. या साडी सोबत कॉन्ट्रास्ट मध्ये मस्टर्ड येलो कलर मध्ये ब्लाउज पीस आलेला आहे. अशा प्रकारचा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस यासोबत दिलेला आहे. शिवाय ही साडी खूप अफोर्डेबल आहे पण वेअर केल्यानंतर एकदम एक्सपेन्सिव्ह दिसते. तुम्हाला काठपदर साडीमध्ये काहीतरी युनिक हवं असेल ना तर ही साडी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तर मी साडी तुम्हाला दाखवते. या साडीचे जे काठ आहेत त्या काठांमुळे ही साडी मी परचेस केलेली आहे. साडीचे जे काठ आहेत त्यावरती जास्वंदीच्या फुलांचं वेविंग काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वेविंग काम साडीवरती केलेलं आहे आणि क्वालिटी सुद्धा खूप
खूप सुंदर आहे. फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे. तुम्ही घडीवरूनच अंदाज घेऊ शकता की याचं फॅब्रिक किती सॉफ्ट आहे. तर याचा पदर मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असा पदर पर्पल कलर मध्ये याचा कॉन्ट्रास्ट मध्ये पदर दिलेला आहे आणि पदरावरती सुद्धा फ्लोरलचं काम केलेलं आहे आणि पूर्ण काठांवरती अशा प्रकारे जास्वंदीच्या फुलांचं वेविंग काम केलेलं आहे. साडीच्या मध्ये कॉन्ट्रास्ट असा मस्टर्ड येलो कलर आहे आणि त्यावरती सुंदर अशा मल्टी कलर मध्ये बुट्ट्या दिलेल्या आहेत. व्हाईट कलर आणि पर्पल कलरच्या बुट्ट्या साडीच्या मध्ये येणार आहेत. खूप सॉफ्ट अशी साडी असणार आहे. चापून चुपून नेसली जाते. या साडीचं जे कलर कॉम्बिनेशन आहे आणि जे काठ आहे ते मला खूप आवडले. अशा प्रकारची ही साडी येणार आहे आणि साडीचा जो ब्लाउज पीस आहे तो कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेला आहे. पर्पल कलर मध्ये साडीचा ब्लाउज पीस येणार आहे. कलर कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. तर या होत्या आजच्या साडी कलेक्शन मधल्या सुंदर अशा 7 काठपदर साड्या. या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या सगळ्या साड्या जर तुम्हाला विकत घ्यायच्या असतील तर सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही मिशोवरून या साड्या परचेस करू शकता. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल. आज पुरते एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.